नमस्कार, मी मंजुषा पिंपळवाडकर. आज गुरुपौर्णिमा झाली आहे. गुरूंच्या नामामध्ये दिवसभर दंग असतो. आपण त्याची महिमा गातो, रोजच त्याचं नामस्मरण करतो. खरं तर देवाकडे, ईश्वराकडे नेण्याचा मार्ग म्हणजेच गुरु आहे. ईश्वराची प्राप्ती ही गुरूच्या स्मरणाने होते म्हणतात. आणि खरंच याच्या स्मरणात आपण तल्लीन होतो, लीन होतो आणि ह्याला पाहिजे ते मागून घेतो. कारण हे माझं राहिले रे, माझं ते राहिले रे. आणि तो खरंच प्रत्येक ठिकाणी आपल्याला साथ देत राहतो. आणि मग असंच झालं. मी शिक्षक असल्यामुळे 10वीची क्लास टीचर होते. आणि त्यामुळे काय झालं की 10वी माझ्या वर्गातले सगळे विद्यार्थी पास व्हावे असं मला वाटायचं. आणि त्यामध्ये एक लहाणे नावाचा विद्यार्थी होता. जेमतेम कसा तरी पास व्हायचा. कधी कधी तर काही विषयात नापासही व्हायचा. मी त्याला म्हणायची की लहाणे, तूनच यार जरा अभ्यास कर, त्याच्याशिवाय काही खरं नाही बघ. अभ्यास नाही केलास ना तर तुला खरं सांगू का, चांगले मार्क मिळणार नाहीत बरं का. मग मला म्हणायचं की मॅडम करतो मी, पण नाहीच लक्षात राहतो असं म्हणायचा. मी म्हटलं नाही, तू ना सकाळी उठून पाठांतर कर, पाठांतराशिवाय तुला जमणार नाही ते. आणि मी त्याच्या मागे लागायचे. त्याचे पालक पण भेटायला यायचे. आणि मग मला वाटायचं की नाही, हा मुलगा ना पास झाला पाहिजे. मी त्याला नेहमी राखवायचे की अरे काहीच नाही करत ना, असा ठोब्यासारखा काय बसतो रे नुसता, करत जा ना असं मी म्हणायचे. मग एके दिवशी काय होतं की आमची गॅदरिंग जवळ आली होती. आणि दुसऱ्या दिवशी गॅदरिंग होती. आदल्या दिवशी मी वर्गामध्ये सराव घेत होते गॅदरिंगचा. आणि तो जवळ आला आणि मला म्हणाला की मॅडम, नाटकात तुम्ही मला घेतलं आहे. वराड निघाल लंडनला मी नाटक बसवलं होतं आणि त्यामध्ये मामाचा रोल त्याला दिला होता. तो छान करायचा अभिनय. तर मग मला जवळ येऊन म्हणाला, मॅडम मी तुम्हाला एक सांगू का. म्हटलं काय सांगायचं रे, काय बोलायचं आहे. म्हटलं बोल ना. तर मग मला म्हणाला की मॅडम तुम्हाला एक सांगायचं होतं, तुम्ही आज जो चष्मा घातला आहे ना मॅडम, तो उद्या घालू नका. म्हटलं का बरं. म्हणजे गॅदरिंगचं संचलन करायचं ना तुम्हाला. म्हटलं हो, मीच करणार आहे संचलन. मग म्हणाला तो चष्मा ना तुम्ही घालू नका, दुसरा चष्मा घाला. तर म्हटलं का बरं. तर नाही म्हणे, तो तुम्हाला जास्त छान दिसतो. म्हटलं लहाने, तुझं अभ्यासाकडे लक्ष नसतं आणि ह्या चष्म्यांकडे बरंच लक्ष असतं म्हटलं तुझं, की मॅडमला हे काय छान दिसतं, मॅडम काळ्या आहे का गोऱ्या आहे हे बघण्यापेक्षा बेटा म्हटलं जर अभ्यासात डोकं घातलं तर होणार नाही का. मी त्याला खूप रागवले त्या दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी आमची गॅदरिंग होती. त्यांनी अतिशय सुंदर गॅदरिंगमध्ये वराड निघाला लंडनला जे मी नाटक बसवलं होतं, सगळे विद्यार्थी घेऊन, पात्र घेऊन नाटक बसवलं होतं. आणि फार वेळ असं नव्हतं, 15-20 मिनिटाचंच होतं. आणि त्यामध्ये त्याचा मामाचा रोल होता. आणि त्याने ते उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण झालं वगैरे. आणि सगळ्यांनी त्याची वाहवा केली. आणि मग पुन्हा आमचे परीक्षेचे वारे सुरू झाले आणि त्याचा अभ्यास सुरू झाला. मी त्याला सतत रागवतच राहायची. आणि झालं, त्याची 10वी झाली. कसा तरी जेमतेम पास झाला, 36% पास झाला. आणि मी म्हटलं लहाणे, एकदाचा पास झालास ना, बरं झालं बाबा असं म्हटलं त्याला. आणि मग तो शाळेतनं निघून गेला. मी विसरूनही गेले. असंच झालं. 2 वर्षांनी तो माझ्या घरी आला. नेमका गुरुपौर्णिमेच्या दिवशीच तो माझ्याकडे आला. आणि मला म्हणाला, मॅडम मला ना तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे. मी म्हटलं अरे मी गिफ्ट नाही स्वीकारत. तुला माहिती आहे मी शाळेमध्ये कधीच कोणत्याही विद्यार्थ्याकडनं गिफ्ट कधीच कुठले घेतले नाही. ग्रीटिंग वगैरे असेल तर ठीक आहे रे म्हटलं, पण गिफ्ट नाही घेणार. नाही ना म्हणे मॅडम, तुम्हाला गिफ्ट घ्यावंच लागेल. म्हटलं का रे. आज गुरुपौर्णिमा आहे ना मॅडम, गुरुला काहीतरी द्यायचं असतं ना. आणि तुमच्यामुळे तुम्ही शिकायला लागलो मॅडम, असं कसं तुम्ही नाही म्हणता. तो घरी आला. आणि घरी आल्यावर त्यांनी मला एका रॅपरमध्ये गुंडाळून काहीतरी दिलं आणि गुंडाळलेलं होतं. मी म्हटलं काय रे लहाणे, खरं ना मला आवडलं नाही तर मी घेणार नाही हां, मी आत्ता तुला सांगते. म्हटलं मला उपयोगी नसेल तर मी कशाला घेऊ रे. म्हटलं तू का आपलं काही करतो आणि तू काय करतो रे आता. मॅडम तुम्हाला काय सांगू, लातूरला माझ्या वडिलांनी मला ठेवलं आहे. आणि 11वी 12वी, आता मी 12वी सायन्सला आहे आणि खूप अभ्यास करतो मॅडम. तुमचं रागवून आठवतो रोज. मला काय होतं, मी अभ्यासाला बसलं ना की मी रोज आठवतो की नाही मॅडमनी आपल्याला खूप रागवलं आहे, आपल्याला चांगलं काहीतरी बनायचं असं म्हणून. मी मॅडम खूप अभ्यास करतो. आणि त्यांनी खरंच मग मी ते घेतलं गिफ्ट. आणि घेतल्यानंतर मग मी काय केलं की म्हटलं की अरे छान बघूया बरं. आणि उघडलं तर खरंच मला इतकं आश्चर्य वाटलं ना. आणि हा माझा रंग उमलत्या मनांचे असं आम्ही आमच्या त्या गॅदरिंगचं संचलन होतं. आणि मग हा फोटो त्यांनी मला दिला. मला इतकं आश्चर्य वाटलं ना. आणि मी म्हटलं का रे लहाणे,
हा फोटो तू केव्हा काढला म्हटलं हा मला सांग बरं म्हटलं. तर म्हणे मॅडम गॅदरिंगमध्ये ना तुम्ही माझे फोटो मी काढायला एका फोटोग्राफरला सांगितले होते की ह्याच्यामध्ये फोटो काढ आणि त्यावेळेस तुमचा एक फोटो त्यांनी हा काढला आणि मी त्या फोटोग्राफरकडे गेले असताना मला खूप हा फोटो आवडला आणि त्यावेळेसच मॅडम मी हा ना मोठा करून घेतला आणि माझ्याच जवळ ठेवला. मी रोज आपलं माझ्या त्या लातूरला घेऊन गेलो होतो, समोर ठेवायचो, नमस्कार करायचो आणि अभ्यासाला बसायचो. आणि मला खरंच आश्चर्य वाटलं. लहाणीला 12वीची त्याचा रिझल्ट लागला तेव्हा त्याला 78% मार्क मिळाले आणि मला खरंच आश्चर्य वाटलं. आणि हा फोटो पाहून तर माझ्या डोळ्यात पाणीच आलं. म्हटलं लहाणे वेडायस का रे यार, वेडायस का म्हटलं, काही पण का नाही ना मॅडम तुम्ही माझ्या गुरु आहेत. आणि खरंच ना अशी हळव्या मनाची जी मुलं असतात ना, कधी अभ्यास केलेला नसतो, मार्ग दाखवणारा कुणीतरी त्यांना भेटतो आणि ही मुलं मग अभ्यास करून खूप मोठी होतात. आज हा लहाणे माझा जो विद्यार्थी आहे तो इंजिनिअरिंग कॉलेजला आज लेक्चर्स घेतो, इंजिनिअरिंग कॉलेजला तो शिकवतो आणि इंजिनियर झाला माझा हा विद्यार्थी. खरंच आय एम प्राऊड ऑफ हिम. खरंच प्रत्येक वेळेस वाटतं की काहीतरी वेगळं असतं ना. गुरु पण आपण तर साधे शिक्षक आहेत, मग आपला गुरु किती महान आहे की जो देवाच्या सतत सानिध्यात असतो आणि सानिध्यात असल्यामुळे